नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 33. आराध्याला सोनार इंडस्ट्री जॉईन करून आज जवळपास 2 आठवडे झाले होते. या काळात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जवळपास सर्वच एम्प्लॉईज सोबत तिची ओळख झाली होती. तिच्या हुशार, करारी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तिने तिथेही सर्वांना आपलेसे केले होते. आज सोनार इंडस्ट्रीमध्ये विशाल कुमारच्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट संदर्भात मीटिंग होती. मीटिंगसाठी जवळपास सर्वच डिपार्टमेंट हेड्सला बोलावण्यात आले होते आणि त्यात आराध्याचे टॅलेंट आणि हुशारी बघता विकासरावांनी सुबोधरावांना आराध्यालाही यात इन्व्हॉल्व करण्याची गळ घातली होती आणि त्यामुळेच तिलाही या मीटिंगसाठी इन्व्हाइट केल्या गेले. मीटिंगमध्ये दुसऱ्या दिवशी होणारे ड्रीम सिटी संदर्भातील प्रेझेंटेशन आणि त्याचे भरलेले जाणारे टेंडर हे पॉइंट्स डिस्कस केले जाणार होते. महत्त्वाची बाब म्हणजे टेंडरमधील सोनार इंडस्ट्रीची अमाऊंट लीक झाली होती आणि त्यामुळेच अभिचा पारा खूप चढलेला होता. हा फ्रॉड कुणी केला यापेक्षा उद्याच्या टेंडर प्रेझेंटेशनचे टेन्शन आले होते त्याला आणि या संदर्भात तडकाफडकी ही मीटिंग ठेवण्यात आली होती. दुपारी साधारण 2 वाजेच्या आसपास मीटिंग सुरू झाली. मीटिंगला सर्वच इन्व्हायटी हजर होते, फक्त आराध्य सोडून. तिला विकासरावांनी एका क्लायंट मीटिंगसाठी पुण्यातील एका MNC मध्ये पाठवले होते, कारण ती क्लायंट मीटिंग ही खूपच इम्पॉर्टंट होती. त्या डीलमुळे जवळपास करोडोचा प्रॉफिट आणि उलाढाल होणार होती सोनारांची. मीटिंग सुरू होऊन साधारण अर्धा तास उलटून गेला. हर एक शक्यता, हर एक कोटेशन, टेंडरमधील हर एक पॉईंट अभि पुन्हा पुन्हा नजरेखालून काढत होता. पण तरीही त्याला आपण कुठे कमी पडतोय हेच कळत नव्हते. आज महत्त्वाची मीटिंग असल्या कारणाने आदित्यही तिथे हजर होता. डॅम, व्हॉट वी डोंट गेट अ सोल्युशन, अभिचा काहीसा त्रासिक स्वरात म्हणाला आणि हातची 2 बोटं माथ्यावर हलकी प्रेस करत त्याने डोळे मिटले. आदित्य म्हणाला, ती भाई, आय थिंक आपल्याला आपली कॉस्ट कमी करायला हवी. आदित्यने आपले मत मांडले. अभि म्हणाला, नो आदी, ऑलरेडी आपण खूप कमी कॉस्टमध्ये साऱ्या गोष्टी मॅनेज करतोय. अभि पण समजावणीच्या सुरात आदित्यला म्हणाला, सर, बट आपली कॉस्ट डिटेल्स राणे बिल्डर्सपर्यंत पोहोचल्याच कशा? फायनान्स डिपार्टमेंटचे हेड यांनी प्रश्न मांडला. अभि म्हणाला, ते नंतर बघू. सुबोधराव म्हणाले, आता टेंडर भरण्याची तारीख उद्यावर आली असताना वी नीड इमिजिएट चेंजेस इन दॅट. सुबोधराव हलकेच उसासा सोडत म्हणाले. तेवढ्यात मीटिंग रूमचा दरवाजा नॉक झाला. सुबोधरावांनी कम इन म्हणाल्यावर आराध्या वेळ न दवडता आत आली. अभिने एकदा त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे आणि एकदा आराध्याकडे वृक्ष नजर टाकत बोलायला सुरुवात केली. अभि म्हणाला, व्हॉट द हेल, ही वेळ आहे मीटिंगला यायची. इफ यू आर नॉट सिरियस अबाउट युअर वर्क देन प्लीज रिझाईन मिस आराध्या. वी डोंट टॉलरेट एम्प्लॉईज लाईक यू. तिच्याकडे बघून रागातच हुंकारला. आराध्या म्हणाली, हे बघा सर, आपण यावर निवांत वाद घालूया. आता मला काही इम्पॉर्टंट गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. सो मे आय. तिने सरळ सरळ त्याला इग्नोर केले आणि प्रोजेक्टर सेट करून आपले प्रेझेंटेशन सुरू केले. हर एक पॉईंट ती व्यवस्थितरित्या समजावून सांगत होती. प्रत्येक स्लाइड सरशी तिच्या हुशारीची आणि अभ्यासाची प्रचिती सर्वांना येत होती. सुरुवातीला तिच्याकडे फंकारणारा अभि हळूहळू तिच्या बुद्धी कौशल्याच्या अधीन होत होता. विकासराव आणि सुबोधराव यांच्यासारखा दिग्गज लोकांचे प्रत्येक प्रश्न ती सहजरित्या सोडवत होती. पण लास्ट बॉलवर बाउन्सर यावा असा त्यावर बॅट्समनने थोडे गडबडावे अशी अवस्था तिची अभिने विचारलेल्या प्रश्नावर झाली. पण तीही काही कच्चा लिंबू नव्हती. अगदी मुरलेल्या आणि मातब्बर खेळाडूसारखे तिने त्याच्या बाउन्सरला सीमारेषेच्या बाहेर धाडलेच. तिने पहिल्यापेक्षाही कमी कॉस्टमध्ये आपण किती सहजरित्या गोष्टी हँडल करू शकतो हे एक एक पॉईंट स्पष्ट करत पटवून दिले. अँड दॅट्स इट. म्हणून आराध्याचे प्रेझेंटेशन संपवले. विकासराव म्हणाले, माइंड ब्लोविंग, फॅब्युलस. बोललो होतो ना अभि तुला, तुझ्या हर एक गोष्टीचं सॉल्युशन आहे तिच्याकडे. विकासराव अभिकडे बघून उद्गारले. अभि फक्त तिला न्याहाळत होता. तिचा चार्म, तिचा ॲटिट्यूड, तिचा कॉन्फिडन्स भुरळ घालत होता त्याला आणि त्यानेही खूप वेळानंतर तिला नोटीस केले होते.
म्हणून आज काही केल्या तिच्यावरून नजर हटत नव्हती त्याची. तिने व्हाईट फॉर्मल शर्ट, ब्लॅक ट्राउझर आणि ब्लॅक ब्लेझर वेअर केले होते. एका हातात वॉच आणि एका हातात ब्रासलेट, कानात छोटूसे डायमंड स्टड, गळ्यात नाजूक चेन आणि त्याचे हार्टबीट वाढवणारी तिची नोजपिन. ऑफिशियली अवतारातही कहर बनून बरसत होती ती. सर्वजण तिला कॉंग्रॅच्युलेट करत होते. तेवढ्यात विकासराव उभे राहून बोलू लागले. विकासराव म्हणाले, सो उद्याच्या टेंडरमधील सर्व क्युरी या सॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळे मिस्टर माने आणि अभिषेक, तुम्ही दोघांनीही टेंडर ओव्हरलुक करून डिस्कस झालेली अमाऊंट त्यात फिल करावी आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करावी. विकासराव अभिकडे बघत बोलले. मिस्टर माने म्हणाले, फायनान्स डिपार्टमेंटचे हेड, बट सर, आम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू तर तुम्ही सांगितलीच नाही. जी अमाऊंट डिस्कस झाली फक्त आपण अज्युम केली होती. वी वॉन्ट ओरिजिनल अमाऊंट टू फिल दॅट टेंडर. एकदा अभिकडे आणि एकदा विकासरावांकडे बघत बोलतात. आराध्या म्हणाली, नो नीड मिस्टर माने, तुम्ही एक काम करा, जी अज्युम केलेली अमाऊंट आहे ना ती जाऊन राणे बिल्डरला सांगू शकता. त्यात तुमचा कमालीचा फायदा होईल. एक भुवी उंचवत आराध्या मिस्टर माने यांना असे बोलताच सर्वजण शॉक होऊन तिच्याकडे बघू लागले. मिस्टर माने याचे 7 गेले आणि 5 राहिले. आराध्या म्हणाली, आता तुम्ही सर्व सांगताय की मी सांगू? आराध्याने तिरपा कटाक्ष टाकत त्याच्यावर नजर रोखली. माने म्हणाला, हे बघा, हे असले आरोप तुम्ही माझ्यावर नाही करू शकत. वेदरलेल्या नजरेने माने आराध्याकडे बघून बोलत होते. आराध्या म्हणाली, हो, तुम्ही असे नाही बोलणार तर ठीक आहे, लेट मी शो यू समथिंग. असं म्हणून आराध्या पुन्हा एकदा प्रोजेक्टरच्या दिशेने वळाली. प्रोजेक्टरवर दिसत असणाऱ्या CCTV फुटेजला बघून मिस्टर माने यांना घामच फुटला. त्यात मिस्टर माने राणे ग्रुपच्या CEO मिस मानसी राणे हिच्याशी पैशाशी देवाणघेवाण करताना दिसत होते आणि सोनार ग्रुपचे टेंडर डॉक्युमेंट्स त्यांना हँडओव्हर करताना दिसत होते. आराध्या म्हणाली, सो मिस्टर माने, आता अजूनही तुम्हाला काही शंका आहे का? आराध्याची धारदार नजर त्याला गार करून गेली. आदित्य म्हणाला, यू बास्टर्ड, हाऊ कुड यू डू धिस टू अस? त्याची कॉलर पकडून आदित्यने साऱ्यांसमोर उभं करत त्याला जाब विचारला. सुबोधराव म्हणाले, आदित्य, तोंडाला आवर घाल. एवढे खालच्या दर्जाचे संस्कार नाहीत आमचे. वयाने मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा. कडक शब्दात सुबोधरावांनी आदित्यला सुनावले. आदित्य म्हणाला, सॉरी बाबा, अँड ऑल्सो सॉरी टू यू मिस्टर माने. काहीशा रागात माने यांच्याकडे बघत त्याने शब्द उच्चारले. विकासराव म्हणाले, मिस्टर माने, का केलं असं? विकासराव भावना विवशतेने म्हणाले, माने हे त्यांचे खूप जुने आणि इमानदार एम्प्लॉय होते. अभि म्हणाला, हो माने काका, का वागला तसं? काय कमी केलं या सोनार इंडस्ट्रीने तुम्हाला, म्हणून तुम्ही आम्हाला ह्या सोन्याचा दिवस दाखवावा? असहाय आणि हतबल होऊन अभि त्यांच्याकडे बघत बोलतो. माने म्हणाला, सर, माझ्या मुलीचे लग्न ठरलं आहे त्यांच्या एम्प्लॉयशी. हे त्यांना कुठून तरी बाहेरून कळाले आणि त्यानंतर त्यांनी मला धमकी दिली की जर मी आपली टेंडर अमाऊंट त्यांना नाही सांगितली तर ते त्यांच्या एम्प्लॉयला सांगून माझ्या मुलीचे लग्न मोडतील. मला माफ करा सर, मुलीच्या सुखापुढे काहीच दिसत नव्हते मला. पण खरंच मी मुद्दाम नाही केलं हे. माफ करा सर. रडत रडत माने पटकन खुर्चीवर बसले. राणे बिल्डर्स कायम सोनार इंडस्ट्रीसोबत स्पर्धा करण्यास सज्ज असायची, पण प्रत्येक वेळी सोनार इंडस्ट्री बाजी मारायची आणि त्याचाच राग मनात धरून राणे बिल्डर्सच्या CEO मिस मानसी राणे आणि त्यांचे वडील विकासरावांचे कट्टर विरोधक मधुकर राणे यांनी मिळून ही खेळली होती. पण त्यांना कुठे माहीत होतं की सोनारांकडे आता आराध्य नावाचे शस्त्र आहे जे की कुठल्याही युद्धात त्यांची हार होऊ देणार नाही. सुबोधराव म्हणाले, ठीक आहे, पण माने, आता आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आराध्या म्हणाली, पण तुम्ही एक काम करू शकता माने सर. आराध्या माने सर यांच्यावर नजर रोखत बोलते. कुठले? न राहून विकासरावांनी विचारले. आराध्या म्हणाली, हे बघा बाबा, आपल्याला जर मिस मानसी राणे यांचं पितळ उघडं पाडायचं असेल आणि माने सर यांना या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढायचे असेल तर मी जे सांगेल तशा पद्धतीने प्लॅन करून एक छोटासा गेम खेळावा लागेल.
सर्वजण अचंबित होऊन आराध्या काय बोलली ह्याकडे लक्ष देत तिच्याकडे बघू लागले. आराध्या म्हणाली, डोंट वरी, यात आपले किंवा माने सरांचे कुठलेच नुकसान होणार नाही, याची काळजी मी घेईन. आराध्याची आत्मविश्वासाने भरलेली नजर त्यांना आश्वस्त करायला पुरेशी होती. माने म्हणाला, ठीक आहे, आराध्या मॅडम जसे सांगतील त्याप्रमाणे मी सर्व गोष्टी करण्यास तयार आहे. मिस्टर माने एक नजर साऱ्यांकडे बघत म्हणाले. थोड्या वेळाने विकासरावांनी मीटिंग संपल्याचे जाहीर करून सर्वजण आपापल्या कामास निघून गेले. आराध्या ही निघतच होती की अभिने तिला आवाज देऊन थांबवले. आता मीटिंग रूममध्ये फक्त अभि आणि आराध्या दोघेच होते. प्रोजेक्टर जवळ हातात पॉइंटर घेऊन उभी असलेली आराध्या अभिच्या नजरेला नजर देण्याचीही तसदी घेत नव्हती. आणि अभि तो आहे की एकटक फक्त आणि फक्त तिच्याकडे बघत उभा होता. त्याची नजर तिला छळत होती, एवढी की शेवटी न राहून तिने त्याला विचारलेच. आराध्या म्हणाली, का थांबवले मला? तिची नजर अजूनही खालीच होती. फक्त शब्द कसे बसे ओठापर्यंत पोहोचले. अभि काहीच न बोलता फक्त एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता. तिच्या मनात भावनांची कालवाकालव चालली होती. तो काहीच न बोलता असा जवळ येतोय हे बघून तिला धडधडायला होत होतं. आता या क्षणाला तरी तिला फक्त आणि फक्त राग होता त्याचा, कारण त्याने तिला काही न विचारता सुनावले होते. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला, काहीही न बोलता फक्त तिच्यापाशी उभा होता. त्याच्या वागण्याचा अर्थ तिला उमगत नव्हता. शेवटी वैतागून तिने तेथून जाणेच पसंत केले. ती जाण्यास निघाली तसा त्याने तिचा हात पकडला. आराध्या म्हणाली, अभि, तुम्हाला काही बोलायचे नसेल तर प्लीज जाऊ द्या मला. पाठमोरी त्याला ती त्याच्याकडे न बघताच बोलली. त्याने एकही अवाक्षर न बोलता खचकन तिचा धरलेला हात स्वतःकडे खेचून तिला आपल्या बाहुपाशात बंदिस्त केले. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण तो आहे की अजूनही तिच्या भोवती असलेली त्यांच्या हाताची पकड घट्ट करत गेला. आता तर तिने आपले अंग सोडून दिले. मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असलेली ती आता फक्त त्याचा सहवास अनुभवत त्याच्या मिठीत शांत उभी होती. प्रतिकार नमला होता तिचा. बराच वेळ एकमेकांच्या मिठीत घालवत अभिने हळूच तिला स्वतःपासून बाजूला केले आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन हळूवार तिला आवाज दिला. अभि म्हणाला, आराध्या. तिने फक्त त्यावर आपल्या झुकलेल्या पापण्या हलकेच वर उचलून त्याच्याकडे बघितले. त्याचे डोळे आज काही वेगळे बोलण्याची प्रयत्नात होते तिच्याशी. त्याची पुटसटशी का होईना जाणीव तिला झालीच होती. त्याने हलकेच हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. अभि म्हणाला, सॉरी, विनाकारण ओरडलो तुमच्यावर, पण खरं सांगू दिवसभर तुम्ही दिसला नाहीत त्यामुळे सारखी चिडचिड होत होती माझी. आणि त्यात वाटत होतं की मीटिंगच्या वेळी का होईना आपली भेट होईल, पण तसेही काही झाले नाही. तुम्ही लेट आलात. मला सर्वात आधी घडलेल्या गोष्टींवर तुमच्याशी बोलायचे होते, कारण तुम्हीच मला त्यावर सोल्युशन देऊ शकता हे माहीत होते. आणि त्याच नादात चिडलो तुमच्यावर. फक्त सर्वांसमोर चिडायला नको होतं मी. परत एकदा सॉरी, खूप खूप सॉरी. एवढं बोलून तो थांबला. त्याच्या डोळ्यातील भाव तिने अचूक ओळखले. त्याच्या डोळ्यात आता तरी तिला फक्त आणि फक्त गिल्ट दिसत होते. त्यामुळे तिने ही विषय पुढे न वाढवता आडेवेडे न घेता पटकन त्याला इट्स ओके म्हणत विषय आवडता घेतला. अजूनही ते एकमेकांच्या खूप जवळ होते. मीटिंग रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज येत झाला तसे क्षणात दोघेही स्वतःला सावरून एकमेकांपासून दूर झाले. मीटिंग संपली म्हणून सफाई वर्कर तिथे रूम व्यवस्थित करण्यासाठी आले होते. त्यांनी अभिला तिथे बघताच सॉरी म्हणून तिथून लगेच काढता पाय घेतला. आराध्या ही त्या मागोमाग निघतच होती की पुन्हा अभिने तिला अडवले. अभि म्हणाला, उद्या तुम्ही माझ्यासोबत 5 गणीला येत आहात. अभि बोलून मोकळा झाला. आराध्या म्हणाली, हे कधी ठरले? आराध्याचा प्रतिप्रश्न. अभि म्हणाला, विचारत नाही आहे, सांगतो आहे. अँड दॅट्स फायनल. तुम्ही येत आहात. बस, नो आर्ग्युमेंट्स ऑन दिस. सूचनावजा आदेश देत तिला उद्देशून म्हणाला आणि मीटिंग रूममधून बाहेर जाण्यास निघाला. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.